शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज अमरावतीतल्या या विशेष पत्रकार परिषदेमध्ये सर्व प्रिंट तथा इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत आहे। या पत्रकार परिषदेत विशेषत्वाने माझ्या समवेत उपस्थित आहेत काँग्रेसचे खासदार सन्माननीय बळवंत भाऊ वानखेडेजी, तद्वतच माजी उपमहापौर प्रशांत वानखेडेजी, मौलवी जुनेद मोहम्मदजी, पंकज मेश्राम भीमशक्ती संघटनेचे, काँग्रेसचे आमचे शैलेशजी गवई, महानगर प्रमुख पराग गुडदे, त्यासोबतच माजी नगरसेवक दिगंबर मानकरजी, उपमहापौर डॉक्टर तायडेजी, आमच्या जिल्हा संघटिका सन्मान्य ज्योतिताई अवघड, उपजिल्हा प्रमुख पठाण साहेब दिलबर शाहजी राष्ट्रवादी काँग्रेसचे, हाजी रफिक आरिफजी, असे सर्व पक्ष संघटनांचे आणि समुदायाचे प्रतिनिधी या पत्रकार परिषदेत आहेत। हे आपल्याला विदित आहे की महाविकास आघाडीच्या वतीने ही जागा शिवसेनेला आलेली जागा आहे। त्यामुळे शिवसेना युबीटीचे उमेदवार श्री सुनील खराटेजी इथून मशाल या चिन्हावर निवडणूक लढत आहेत आणि त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने सन्मान्य पक्षप्रमुखांची सभा झाली। बळवंत भाऊ वेळ देत आहेत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे प्रमुख त्याच्यासाठी वेळ देत आहेत, सर्व आंबेडकरी पक्ष संघटना, आमचे ओबीसी सगळे बांधव, आमचा सगळा मराठा बांधव, ही सगळी त्यांचे प्रतिनिधी आणि पक्ष संघटना हेही त्यांच्यासोबत हिरिरीने काम करत आहेत। परंतु या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने काही स्थानिकच्या 2-3 बाबी आणि राज्याच्या राजकारणातल्या महत्त्वाच्या घडामोडी या आपल्यासोबत शेअर करणं गरजेचं आहे। काल सन्माननीय पक्षप्रमुख प्रचार दौऱ्यावर असताना त्यांची बॅग तपासण्याचा प्रकार झाला। खरं तर आम्ही कायद्याचा सन्मान करतो आणि निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या कुठल्याही नियमाच्या संबंधाने आम्ही त्यांना सहकार्याची भूमिका सुद्धा ठेवतो। निवडणूक आयोगाच्या संपूर्ण आचारसंहितेचा सन्मान करणं ही आमची सजग नागरिक म्हणून एका महत्त्वाच्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सदस्य कार्यकर्ते म्हणून आमची ती जबाबदारी आहे। त्यामुळे महाविकास आघाडीतल्या काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना युबीटी असेल, आम्ही सगळेच लोक त्या सगळ्या आचारसंहितेचं पालन करतो। परंतु कायद्याचं जे तिसरं प्रकरण आहे त्या तिसऱ्या प्रकरणातल्या मूलभूत हक्कातलं कलम 14 असं सांगतं की एव्हरीवन इज इक्वल बिफोर लॉ, कायद्यासमोर सगळे समान आहेत, कायद्यासमोर सगळे सारखे आहेत। म्हणजेच जो कायदा इथे अदानी अंबानी किंवा मोदी शहाजी यांच्यासाठी असेल तोच नियम, तीच वागणूक, तोच कायदा इथे अगदी स्लम एरियातल्या कष्टकरी आमच्या असंघटित क्षेत्रातल्या भावा बहिणींच्यासाठी सुद्धा असेल। काल त्यांनी बॅग तपासणं हा त्यांच्या कायद्याच्या प्रक्रियेचा भाग आहे असं मी समजते आणि त्याला आम्ही सहकार्यही करतो। आमचा त्या कर्मचारी किंवा अधिकारी त्यांच्याबद्दल आम्हाला काही बोलायचंच नाही। दे आर जस्ट फॉलोइंग द ऑर्डर्स। त्यांना ज्या काही ऑर्डर मिळाल्या तिकडून त्या ऑर्डर त्यांनी फॉलो केल्या, त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर काही बोलायचं नाही। परंतु या ऑर्डर ज्यांनी निर्गमित केल्या त्यांनी इतर नेत्यांच्यासाठी तशा ऑर्डर का बरं निर्गमित केल्या नाही? राज्यभरामध्ये एकट्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पक्षप्रमुखांच्या किंवा त्यांच्या स्टार प्रचारकांच्या सभा चालू आहेत असं नाही। राज्यभरामध्ये भाजपाच्या सभा चालू आहेत, त्याचबरोबर गद्दारग्यांच्या सभा चालू आहेत आणि त्यांचेही प्रतिनिधी फिरतायत की विशेष की निवडणुका प्रत्यक्ष सुरू होण्याच्या आधी शहाजी बापू पाटील यांच्या मतदारसंघातले शहाजी बापूंचे अत्यंत करीबी त्यांचे सहकारी, शहाजी बापूंचा भाचा जो शहाजी बापूंचे सगळे आर्थिक व्यवहार सांभाळतो, हे सगळी माणसं ही खेड शिवापूर टोल नाक्याच्या जवळ
त्यांच्या गाडीमध्ये कॅश सापडली. काय झालं त्या कॅशचं पुढे? काय केलं तुम्ही शहाजी बापूचं? डोंट से की त्याच्यात शहाजी बापूचा संबंध नव्हता. कारण उभ्या महाराष्ट्राने काय झाडी काय हटील काय डोंगरची जी ऑडिओ क्लिप ऐकली होती, ती काय हटील काय झाडी काय डोंगरची ऑडिओ क्लिप ज्या त्यांच्या सहकार्याच्या सोबत रेकॉर्ड झाली होती, तोच सहकारी त्या गाडीमध्ये होता. शहाजी बापूंचे भाचे, जे शहाजी बापूंचे सगळे आर्थिक राजकीय व्यवहार सांभाळतात, ते त्या गाडीमध्ये होते. गाडीत असणाऱ्या सगळ्या व्यक्तींची नावं आमचे सांगोल्याचे उमेदवार दीपक आबा सोळंखे आणि विशेषतः मला वाटतं एबीपी माझाचे त्या दिवशी मंदारजी तिकडे होते, मंदार गोंजारी, या सगळ्या लोकांनी ते प्रकरण लावून धरलं. पण अक्षरशः पोलीस स्टेशनचे दरवाजे बंद केले गेले. पोलीस स्टेशनमध्ये पत्रकारांना आत येऊ दिलं नाही, पत्रकारांना बोलू दिलं नाही. म्हणजे जेव्हा तुमच्याकडून सापडते काही कॅश, तुमच्याकडून काही तुम्हाला मिळतं, जेव्हा सरकार पक्षाची कॅश असते त्यावेळेला तुम्ही चकार शब्दाने बोलणार नाही, त्यावेळेला तुम्ही अजिबात बॅगा तपासणार नाही. आणि तुम्ही शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची बॅग तपासाल, तुम्हाला याचा विसर पडतो की तुम्ही ज्यांची बॅग तपासत आहात ते या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. या राज्यातली ती एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे. तुम्ही अशा पद्धतीने बॅग तपासता, याचा अर्थ तुम्ही निवडणूक आयोगाला हाताशी धरून तुम्ही आमच्यावरती एक दबाव तयार करायचा प्रयत्न करता. ही दमन यंत्रणा आहे. आम्हाला असं वाटलं होतं की पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची जेव्हा त्यांच्या पदमुक्तीचे आदेश आले तेव्हा आमचा जीव जरा भांड्यात पडला होता आणि आम्हाला वाटत होतं की काहीही असलं तरी निवडणुका आता निष्पक्ष वातावरणात पार पडतील. परंतु रश्मी शुक्ला यांच्या पदमुक्तीनंतर सुद्धा निवडणूक आयोग जर अशा पद्धतीने वागत असेल, याच अमरावतीच्या बाजूला वर्ध्याला मी एक पत्रकार परिषद घेतली नागपूरमध्ये लोकसभेच्या वेळेला. त्या पत्रकार परिषदेत नंतर तातडीने महिला बाल कल्याण आयोग एकदमच जागा झाला आणि पूजा तळस ही स्तनदा माता, तिच्या बाळालाच घेऊन तुम्ही कशी काय प्रेस घेतली? तुम्हाला लहान पोरांची इतकी काळजी वाटते तर मग ते महिला बाल कल्याण आयोग कुठे जातं जेव्हा 3-3 वर्षाच्या चिमुरड्या लेकरांवर अत्याचार होतात? का महिला बाल कल्याण आयोग हे फक्त आणि फक्त भाजपच्या लोकांच्यासाठी जागा होतं? महिला आयोग हा फक्त भाजपच्या लोकांच्यासाठी जागा होतो का? म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला दबावाची यंत्रणा तयार करता आणि आत्ता जो हा दबाव तयार करण्याचा प्रकार आहे की आम्ही जर उद्धव ठाकरे यांची बॅग तपासू शकतो तर आम्ही काहीही करू शकतो, हा मेसेज तुम्ही देऊ पाहता का? आम्ही शांत आहोत, आम्ही संत नाही आहोत. तुम्ही महाराष्ट्रातल्या करोडो लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका प्रमुख व्यक्तीची बॅग तपासता म्हणजे तुम्ही त्यांना मानणाऱ्या त्या सगळ्या लोकांच्या भावनेचा अपमान करता. तुम्ही महाराष्ट्रातल्या त्या मराठी माणसाच्या लोकभावनेचा अनादर करता. आणि या सगळ्यांमध्ये तुम्हाला जेव्हा काहीच मिळत नाही त्यावेळेला तुमची साधी दिलगिरी व्यक्त करायची सुद्धा छाती होत नाही. मुंबईमध्ये मीनाक्षी शिंदेचे पैसे वाटतानाचे व्हिडिओ आम्ही रिलीज केले. काय केलं तुम्ही? मुंबईमधले कित्येक पदाधिकारी जे गद्दार गँगशी जुळलेले आहेत, असे कित्येक पदाधिकारी पैसे वाटताना, कुपन देताना, साड्या देताना, वेगवेगळ्या वस्तू वाटताना, इथे या अमरावतीमध्ये किराणाचे किट वाटायचे, कुकर वाटायचे, मिक्सर वाटायचे, याच्याकडे लक्ष नसतं तुमचं. मला असं वाटतं की आमची निवडणूक आयोगाला विनंती आहे, कृपया पुढचे 8 दिवस क्रुशल आहेत. या 8 दिवसामध्ये इथे निवडणूक आयोगानेच पालकत्वाची भूमिका घेत महाविकास आघाडीला हा विश्वास देणं गरजेचं आहे. पर्यायाने महाराष्ट्राच्या जनतेला हा विश्वास देणं गरजेचं आहे की होय, निवडणूक आयोग हा भाजपच्या म्हणण्यावर नाही तर निवडणूक आयोग हा खऱ्या अर्थाने निपक्षपातीपणे काम करतो. तुमच्या आता जर एखादा जण उगाच बॅग तपासण्याचा फार्स करून, काल कोणीतरी सांगत होते एक जिल्हाधिकारी की आम्ही काय फडणवीसांची यांची त्यांची, आम्हाला तर कळलं नाही तुम्ही कोणाची बॅग तपासली ते.
अहो आम्ही तर 10 वेळा तुम्हाला सांगितलं की इथून कॅश चालली, या रस्त्याने कॅश चालली. किती कॅश पकडलेल्या कॅश किती तुम्ही लोकांच्या समोर आणल्या? ज्या कॅश पकडल्या त्याचं पुढे तुम्ही काय केलं? त्याची कारवाई काय झाली? निनावी केसेस आणि निनावी गुन्हे दाखल करून तुम्ही मोकळे झालात. त्यामुळे हा दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये. सत्ता आज असेल, उद्या नसेल, पण सत्ताधाऱ्यांच्या कच्छपी प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनीही लागू नये. प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची सुद्धा एक आचारसंहिता असते. जशी आचारसंहिता आम्हा सगळ्या राजकीय लोकांच्यासाठी आहे तशीच आचारसंहिता त्यांच्यासाठी सुद्धा आहे. सो त्या आचारसंहितेचा तेही फार चांगलं पालन करतील अशी आमची अपेक्षा आहे. या संदर्भाने आज दुपारी पक्षाच्या वतीने मुंबई पोलीस महासंचालक आणि मुंबईतल्या निवडणूक यंत्रणेशी संबंधित महत्वाचे अधिकारी यांच्याकडे पक्षाचे सचिव आणि पक्षाचे वरिष्ठ नेते हे रीतसर भेटून निवेदन देतीलच. परंतु तरी सुद्धा आम्ही सगळे जे राज्यभर फिरणारे आहोत, आमच्या बॅगा आम्ही कधीही तुम्हाला तपासायला नाही म्हटलं नाही, पण अशाच पद्धतीने तुम्ही इतरही लोकांच्यासाठी वागाल अशी आमची अपेक्षा आहे. राहिला प्रश्न या ठिकाणी अमरावतीमध्ये निवडणुकीचा, तर अमरावतीमध्ये एकमेव उमेदवार हे सुनील खराटेजी आहेत आणि काही लोकांनी बडनेरामध्ये सुनील खराटेजी इथे लढत आहेत. इथे काही लोकांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, काही अपक्ष उमेदवारांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा आमचा ठाम आरोप आहे की रवी राणा यांना ही निवडणूक जड जाते. त्यामुळे अपक्षांना कुमक पुरवून रवी राणा जाणीवपूर्वक इथे खेळी खेळण्याचा प्रयत्न करतात. मात्र अशा अपक्ष उमेदवार जे रवी राणांच्या पैशावर निवडणुका लढवतात किंवा रवी राणांनी कुमक पुरवल्यानंतर काही लोक काम करतात, अशा लोकांनी जनता निश्चितपणे संभ्रमित होणार नाही. जनता निश्चितपणे ठामपणे निर्णय घेईल. लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने नवनीत राणा यांना पराभूत करून लोकांनी इथल्या गुंडशाहीला उत्तर दिलं होतं, इथल्या धनशक्तीला उत्तर दिलं होतं आणि बळवंत भाऊंच्या सारखा एक उमेदवार निवडून आला. ज्या बळवंत भाऊंच्या बद्दल इतक्या वाह्यात पद्धतीने नवनीत राणा यांची वक्तव्य, कदाचित नवनीत राणांना नाती कळत नसावीत, त्यांना नाती कळली असती तर त्यांना हे कळलं असतं की सन्माननीय यशोमतीताई ठाकूर यांच्यासाठी बळवंत भाऊ वानखेडे हे त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि त्यांचे बंधू आहेत. त्यामुळे भावा बहिणीच्या नात्याला नोकर मालकाचं नातं करणाऱ्या नवनीत राणा यांना त्याचं भान असावं की तुम्हाला तुमची अख्खं आयुष्य लोकांना गुलाम करण्यामध्ये गेलं, लोकांना गुलाम म्हणून वागवण्यामध्ये गेलं आणि त्याच पद्धतीने त्याच चष्म्यातनं तुम्ही इतरांना बघत असाल तर नवनीत राणा गेट वेल सून, जरा लवकर बऱ्या व्हा. आणि तुम्ही जे काही प्यादे पेरलेले आहेत, तुमचे जे काही आट्टू-पिट्टू तुम्ही पेरलेले आहेत, अशा प्याद्यांचा या निवडणुकीत काहीच परिणाम होणार नाही. मतं अडवा, मतं जिरवा यासाठीच्या तुमच्या क्लुप्त्या काहीही काम करणार नाहीत. कुणीतरी अजून एक अपक्ष उमेदवार उभ्या आणि त्यांनी त्या लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला. मला वाटतं काय प्रीतीबन काहीतरी नाव, की लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला की नाही मला पक्षातनं आतून काहीतरी मला मदत मिळणार किंवा मला यशोमतीताई ठाकूर मदत करणार. काँग्रेसच्या वतीने या पत्रकार परिषदेमध्ये इथे बळवंत भाऊ वानखेडे माझ्या समवेत उपस्थित आहेत. रात्रीही ते माझ्या सभेला उपस्थित होते आणि त्यांच्याकडूनही हे स्पष्ट झालं की कुठल्याही अपक्षाच्या सोबत ना काँग्रेस आहे ना यशोमतीताई ठाकूर आहेत. यशोमतीताई ठाकूर या एक अत्यंत जबाबदार नेत्या आहेत आणि एक जबाबदार नेत्या म्हणून त्या महाविकास आघाडीचा धर्म कसा पाळायचा हे त्यांना कोणी सांगायची गरज नाही. त्यांना तो चांगला कळतो आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून बडनेरा मतदारसंघामध्ये सुनील खराटे यांच्या पाठीशी यशोमतीताईंचे आशीर्वाद असणार आहेत आणि बळवंत भाऊ वानखेडे तितक्याच ताकदीने सुनील भाऊंच्या सोबत असतील, हेही या निमित्ताने आम्ही स्पष्ट केले पाहिजे. ताई, आज अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली की
अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये जे आहे ते त्यावर वक्तव्य रवी राणांनी केलं होतं. एक सीट आली नाही तरी चालेल असं त्यांनी म्हटलं. त्यावर अजित पवारांनी असं म्हटलं की रवी राणा हे विनाशकालन विपुल बुद्धी आहेत, देवेंद्र फडणवीसांनी त्यांना सल्ला द्यावा. कसं पाहताय वक्तव्याकडे? नाही, रवी राणा हे विनाशकाले विपरीत बुद्धी वागणारे आहेत हे तुम्हाला महायुतीतली सीट देताना लक्षात आलं नाही का? बरं, एक सीट जर महायुतीने दिली आहे तरी पाण्यावर 2-4 ठिकाणी उमेदवार उभे केले जातात. याचा अर्थ भाजपा ठरवून आपल्या बंडखोरांना उभं करण्यासाठी रवी राणाच्या मदतीने उभी करते. हे काय लक्षात न येण्यासारखी गोष्ट आहे काय? आणि बरं, रवी राणाचा जो हा एकूण स्वभाव आहे, ज्याला काय धूर्तपणा म्हणता येईल, चतुरपणा म्हणता येईल, हा जो एकूण स्वभाव आहे की रवी राणाला हे पक्क माहिती आहे, नवनीत राणाला हे पक्क माहिती आहे की लोकसभेला आपला पराभव झाला. कारण आपलं खोटं जात प्रमाणपत्र, त्या जात प्रमाणपत्राचे झालेले वाद आणि विशेषतः भाजपची जात आणि धर्म विभाजनवादी भूमिका, विध्वंसक भूमिका, यामुळे या लोकसभा मतदारसंघातल्या लोकांनी, विशेषतः इथले दलित असतील, आमचे मुस्लिम असतील, इथले ओबीसी असतील, जे लोक कंटाळलेले होते नवनीत राणाला, रवी राणाला आणि पर्यायाने भाजपाला, त्यांनी बळवंत भाऊ वानखेडेंच्या निमित्ताने एक सक्षम पर्याय निवडला. आता त्यांच्या हे लक्षात आले की जर आपल्याला मुस्लिमांची, दलितांची मतं हवी असतील तर भाजपचं चिन्ह घेऊन आपण निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे भाजपची तर मदत घ्यायची, भाजपचं गुडविल शेअर करायचं आणि त्याच वेळेला या बडनेरा मतदारसंघातल्या दलित आणि मुस्लिमांची मतं घेण्याच्यासाठी वेगळी निवडणूक लढवायची, वेगळ्या पक्षाची निवडणूक लढवायची. म्हणजे 2 डगरीवर पाय ठेवून ही बंटी बबलीची जोडी आहे. परंतु यांना कदाचित माहीत नाही की जेव्हा आपण 2 डगरीवर पाय ठेवतो तेव्हा खाली खाई दिसते आणि पराभवाच्या खाईमध्ये ते आता पुढच्या 8-10 दिवसात जाणार आहेत. किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केलं, ज्या पद्धतीनं काल उद्धव ठाकरेंची बॅग चेक झाली त्यावर त्यांनी असं म्हटलेलं आहे की नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीच्या ती 17 मेला जे आहे ते एकनाथ शिंदेचं पण चेकिंग झालेलं होतं आणि कोल्हापूरमध्ये 5 नोव्हेंबरला देखील देवेंद्र फडणवीसांचं चेकिंग झालं होतं. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना एवढा त्रास होण्याची काय? नाही, व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या ज्या तत्परतेने पुढे आलेले आहेत त्यांना मी जरा आठवण करून दिली पाहिजे की तुमचे जे HD व्हिडिओ प्रकाशित झाले होते ना, ते HD व्हिडिओ खरे आहेत का खोटे आहेत हे जनतेने विचारायच्या आधी तुम्ही ज्या देवेंद्र फडणवीसांची बाजू घेताय त्या देवेंद्र फडणवीसांनी, गृहमंत्र्यांनी, गृह खात्यांनी स्वतः पुढे येऊन सांगितलं की किरीट सोमय्याचे व्हिडिओ खरेच आहेत म्हणून. हे यासाठी किरीटजी तुम्हाला आठवण करून देते की तुमच्या इज्जतीचे 3, 13, 9, 18 ज्या फडणवीसांनी केले तुम्ही त्यांची बाजू घेऊन बोलताय. पण शिंदे आणि फडणवीसांची बॅग तपासण्याचा तो फार्स होता. कारण आणि तो फार्स कसा होता ते मी आपल्याला सांगितलं पाहिजे. हे ठरवून मीडियामध्ये नॅरेटिव्ह सेट करायचं होतं का? कारण काल जेव्हा उद्धव साहेबांची बॅग चेक केली जात होती तेव्हा उद्धव साहेबांनी स्वतः आपल्या एका स्वीय सहायकाला सांगितलं की ए व्हिडिओ शूट कर रे, आपली बॅग तपासली जाते. पण एकनाथ शिंदे यांची बॅग जेव्हा तपासली जात होती तेव्हा मात्र तिकडे सगळा मीडिया होता. हे कसं काय बरं? उद्धव साहेबांची बॅग तपासताना तिकडे मीडिया नव्हता आणि शिंदेची बॅग तपासताना मात्र सगळा मीडिया होता. म्हणजे ठरवून बघा आम्ही कशी बॅग तपासायला देतो हे सांगण्यासाठी म्हणून मीडिया बोलून केलेलं ते छानपैकी स्क्रिप्टेड नाटक होतं. आणि तुम्हाला नाटकाच्या स्क्रिप्ट किरीटजी फार चांगल्या वाचता येतात. त्या व्हिडिओच्या प्रकरणातही तुम्ही स्क्रिप्ट चांगल्या वाचलेल्या आहेत पण तुम्ही त्याच्यातनं वाचला नाहीत. मला वाटतं त्याची आठवण मला करून द्यायची वेळ येऊ नये. मुख्यमंत्र्यांनी काही स्टेटमेंट दिलं, हलक्यात घेणाऱ्याचं सरकार पाडलं, मुंबईच्या सभेत त्यांनी हा दिलेला आहे आणि जेलची धमकी देऊ नका, चळवळीतून आलोय असं शिंदे. बरोबर आहे, ते खरंच यावेळेला खरं बोललेत की हलक्यात घेणाऱ्यांचं सरकार पाडलं. आम्ही खरंच हलक्यात घेतलं. सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब म्हणजे बिचारा सरळ साधा देव माणूस आहे. हलक्यात घेतलं. त्यांना असं वाटलं की अरे आपण तयार केलेला माणूस आहे. शाखा प्रमुख केलं, नगरसेवक केलं, तिकीटं दिली, गटप्रमुख केलं, महापौर केलं, आमदार केलं, नेता केलं. हलक्यात घेतलं आणि त्यामुळे आपल्या आजारपणात हा काळजी घेईल असं वाटलं. त्यांच्या मनात कधी पापच आलं नाही की हा आपल्यासोबत गद्दारी करू शकतो, विश्वासघात करू शकतो, कपट कारस्थान करू शकतो, भाजपच्या सोबत जाऊन आपल्या पाठीत खंजीर खुपसू शकतो. हे कधी उद्धव साहेबांना वाटलंच नाही. खरंच उद्धव साहेबांनी हलक्यात घेतलं.
बरोबर आहे त्यांचं म्हणणं. बोला. महाराष्ट्रात रजाकारांची राजवट आणू देणार नाही असं फडणवीसांनी काल ओबीसी मला फडणवीसजींना पुन्हा पुन्हा सांगायचे, साहेब तुम्हाला लोकसभेला निवडणुकीचा सूर गवसला नाही आणि तीच अवस्था तुमची आत्ताही आहे. आत्ताही तुम्हाला निवडणुकीचा सूर सापडलेला नाहीये. तुमच्या लक्षात आले की महाराष्ट्राचं वातावरण हे महाविकास आघाडीच्या बाजूने झालेलं आहे. तुमच्या कुठल्याच क्लुप्त्या ना तुमची कुठली लाडकी योजना इथे कारगर झाली नाही, म्हणून मग तुम्हाला कटेंगे बटेंगे करावं लागलं, म्हणून तुम्हाला एक है सिर्फ आहे, म्हणून तुम्हाला हे रोहिंगे काय ते इकडनं काय आला, रजाकार आला, हे आला ते आला. ह्या जाती धर्मावरती फडणवीस साहेब तुम्हाला बोलावं लागतंय. हे तुमचं अपयश आहे. तुम्ही इथे महागाई कमी झाली का यावर बोलू शकत नाही, महिला सुरक्षित आहेत का यावर बोलू शकत नाही, कापूस आणि सोयाबीनच्या भावाचं काय झालं त्यावर तुम्ही बोलत नाहीत, शेतकऱ्यांना पीक विमे मिळाले की नाही त्यावर तुम्ही बोलत नाहीत, कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13 झाले, गृहमंत्री म्हणून तुम्ही सबशेल फेल ठरलात यावर तुम्ही बोलत नाहीत. ड्रगचं रॅकेट तुम्ही पकडणार होतात, 2.5 वर्ष झाले तुम्ही ड्रगचं रॅकेट पकडू शकला नाहीत. जनतेच्या कुठल्याही प्रश्नाची उत्तरं जेव्हा तुम्हाला देता येत नाहीत तेव्हा तुम्हाला फक्त आणि फक्त हिंदू हिंदू हिंदू, मुस्लिम मुस्लिम मुस्लिम, तिरस्कार तिरस्कार तिरस्कार, द्वेष 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 एवढंच करता येतं. देवेंद्रजींचं हे बोलणं मी फ्रस्ट्रेशन आहे असा त्याचा अर्थ काढते. एकूण भाजपाचे सगळे लोक म्हणजे रवी राणांनी उन्मत्त विधानं करणं, राम कदमने उन्मत्तपणे बोलणं, गद्दार गँगच्या त्या शिरसाट विरसाटने उर्मट भाषा वापरणं, देवेंद्र भुयारने धमक्या देणं, धनंजय महाडिकने व्हिडिओ काढण्याची भाषा करणं, सुजय विखेने जयश्री थोरातांच्याबद्दल अर्वाच्य भाषेमध्ये बोलणं आणि आता रावसाहेब दानवेंनी लाथ घालणं, हे जर सगळे प्रकार बघितले ना तर सत्ता यांच्या डोक्यात गेली. हे पुन्हा पुन्हा स्पष्ट होतं. पण मला असं वाटतं की अशा पद्धतीने जनतेला लाथ जर तुम्ही मारणार असाल तर लोक तुम्हाला लाथाडल्याशिवाय राहणार नाहीत. लाथा घालून लोक तुम्हाला सत्तेतून पाय उतार करतील हे तितकंच खरं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.